नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण इंग्लिश ग्रामर हा टॉपिक बघणार आहोत। हा टॉपिक स्टँडर्ड 8, 9, 10 या तिघही क्लास करता यूजफुल असा टॉपिक आहे। आज आपण इंग्लिश ग्रामर यामध्ये सगळ्यात सुरुवातीला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती हे या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत। तर शब्दांच्या जाती किती आहेत? तुम्हाला शब्दांच्या जाती या मराठीमध्ये माहीतच आहेत, त्याचप्रमाणे त्याच जाती ह्या इंग्लिशमध्ये पण असतात। मग आपण या ठिकाणी सुरुवातीला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत त्या पाहणार आहोत। तर या ठिकाणी नंबर फर्स्ट पहिलं पार्ट्स ऑफ स्पीच आहे नाउन मीन्स नाम, सेकंड आहे प्रोनाउन मीन्स सर्वनाम, थर्ड ॲडजेक्टिव्ह मीन्स विशेषण, 4 वर्ब क्रियापद, 5 ॲडव्हर्ब क्रियाविशेषण, 6 प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय, 7 कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि 8 इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय। असे 1 to 8 पर्यंत पार्ट्स ऑफ स्पीच हे या इंग्लिश ग्रामरमध्ये आहेत। तर आज आपण या प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचची एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण नंबर फर्स्ट नाउन म्हणजे नाम हे पार्ट्स ऑफ स्पीच बघणार आहोत। तर या ठिकाणी फर्स्ट आहे नाउन मीन्स नाम। मी या ठिकाणी नाउनची डेफिनेशन दिलेली, नाउन इज द नेम ऑफ एनी पर्सन प्लेस ऑर थिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या ठिकाणाचं नाव आणि एखाद्या वस्तूचं जे ठेवलेलं नाव असतं त्याला म्हणतात नाम म्हणजेच नाउन। मग एक्झाम्पल म्हणून मंगेश, मिनल, मुंबई, काली, स्कूल, रिव्हर, कंट्री, कंपनी, फॅमिली हे सर्व आपल्याला वेगवेगळी अशी ठेवलेली नावं आहे। मग यात काही व्यक्तींचे, काही प्लेसचे आणि काही थिंगचे आहे। या ठिकाणी याला म्हणतात नाउन। आता आपल्याला प्रोनाउन मीन्स काय? तर प्रोनाउन नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। म्हणजेच ज्या ठिकाणी नाऊन असतं त्याच्याऐवजी आपल्याला वेगवेगळे सर्वनामही वापरायची असतात। मग सर्वनामं कोणकोणती आहे इंग्लिशमध्ये? तर इथं दिलेले आहे ही, शी, इट, वी, यू, दे, देम ही सर्व या ठिकाणी सर्वनामं आहेत। तर या ठिकाणी आपल्याला सेंटेन्समध्ये आपण सर्वनामं घेऊन या ठिकाणी सेंटेन्स राईट डाऊन केलेली आहे। इथे तुम्ही एक्झाम्पल पाहू शकतात। एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिस इज माय स्कर्ट या ठिकाणी प्रोनाऊन आहे दिस। त्यानंतर ही इज अ गुड बॉय या ठिकाणी हा जो वर्ड आहे हा आहे प्रोनाऊन। त्यानंतर शी इज अ ब्युटिफुल कलर या ठिकाणी शी हे प्रोनाऊन आहे। दे से यू आर हॅप्पी दे हे या ठिकाणी प्रोनाऊन आहे आणि दॅट इज युअर कार दॅट हे या ठिकाणी प्रोनाऊन आहे। त्या 5 सेंटेन्समध्ये जीही प्रोनाऊन्स आहे त्या प्रोनाऊन्सच्या खाली मी अंडरलाईन या ठिकाणी केलेली आहे। सेंटेन्समध्ये आपल्याला हे प्रोनाऊन असं ओळखता यायला पाहिजे आणि या ठिकाणी ही प्रोनाऊन्स आपल्याला माहिती पाहिजे। म्हणून या ठिकाणी प्रोनाऊन्स मीन्स आपण नामाऐवजी जी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत त्यांना या ठिकाणी प्रोनाऊन्स असे म्हणतात। त्यानंतर थर्ड आहे ॲडजेक्टिव्ह। ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। मग नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात। जेव्हा सेंटेन्स असतं त्या सेंटेन्समध्ये नामाबद्दल अधिक माहिती जे काही शब्द देतात, जे काही वर्ड देतात त्या ठिकाणी त्या वर्डला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असं म्हणू शकतो। या ठिकाणी मग नामाबद्दल कोणकोणते वर्ड असे आहेत की जे अधिक माहिती देऊ शकतात? तर या ठिकाणी मी त्यांची लिस्ट ही इथं तयार केलेली आहे। मग कोणकोणते वर्ड आहे? गुड हा शब्द नामाबद्दल अधिक माहिती देतो। क्लेव्हर, रेड, स्ट्रॉंग, हॅप्पी, सम, मच, ऑल, मोस्ट, इच, 1, 2, धिस, दॅट, दीज, दोज अशा प्रकारे या ठिकाणी नामाबद्दल हे सर्व वर्ड अधिक माहिती देतात म्हणून यांना या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणतात। मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की शी इज अ गुड गर्ल ती एक चांगली मुलगी आहे। मग या ठिकाणी गुड हा शब्द या ठिकाणी विशेषण म्हणून आपण या ठिकाणी यूज करू शकतो। तर अशा प्रकारे हे जे वर्ड आहे हे या ठिकाणी आपल्याला या वर्डला आपण ॲडजेक्टिव्ह असं संबोधू शकतो। त्यानंतर आपण नंबर 4 बघणार आहोत।
वर्ब. या ठिकाणी नंबर 4 बघणार आहोत, वर्ब. व वर्ब म्हणजे काय तर क्रियापद. जो शब्द वाक्यातील कर्त्याच्या क्रियेविषयी निवेदन करतो किंवा ज्या शब्दामधून कृती किंवा स्थिती व्यक्त होते त्या शब्दास क्रियापद असे म्हणतात. म्हणजे आपण जेही वाक्य बोलतो त्या वाक्यात शेवटी आपण जो शब्द येतो त्या ठिकाणी मराठीत जे सेंटेन्स बोलतो त्याच्या शेवटी जो शब्द येतो तो शब्द म्हणजे त्या ठिकाणी क्रिया असते. तर क्रिया कोणत्या असतात इथे एक्झाम्पल दिलेले. टू गो जाणे ही क्रिया आहे. टू कम येणे ही क्रिया आहे. टू टेल सांगणे ही क्रिया आहे. टू से ही क्रिया आहे. वेंट ही पण क्रिया आहे. कम टोल्ड सेड हे सर्व या ठिकाणी क्रियापद आहेत आणि ह्या क्रियापदांचा वापर करून आपण या ठिकाणी वेगवेगळे सेंटेन्स हे बनवत असतो. समजा आय गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जातो. तर या ठिकाणी गो हे या ठिकाणी वर्ब वापरलेले म्हणजे जाण्याची क्रिया या ठिकाणी केलेली आहे. तर आपण या ठिकाणी गो हा जो शब्द आहे हा वर्ब म्हणून या ठिकाणी यूज केलेला आहे. अशा प्रकारे वेगवेगळे वर्ड हे आपण सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण. क्रियेविषयी आणि विशेषणाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दात क्रियाविशेषण असे म्हणतात. मग ॲडव्हर्ब कोणाला म्हणता की जो क्रियेविषयी पण माहिती देतो. तुम्ही जी ॲक्शन करता त्याच्याविषयी पण माहिती देतो आणि विशेषणाविषयी पण माहिती देतो. विशेषण म्हणजे जे नामाबद्दल वापरलं जातं. नामाबद्दल काहीतरी विशेष माहिती दिलं असं जे विशेषण असतं तर त्याविषयीसुद्धा जो अधिक माहिती देणारा शब्द असतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. मग क्रियाविशेषणं कोणकोणती असतात या ठिकाणी मी लिस्ट केलेली आहे. ती लिस्ट तुम्ही पाहू शकतात. yesterday, late, now, often, always, sometime, very much, only, enough, so, slowly, happily, bravely, angrily, surely, really, certainly ही जी वर्ड आहे ही सर्व वर्ब हे ॲडव्हर्बमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतात. हे सर्व जे वर्ड आहे यांना आपण ॲडव्हर्ब म्हणू शकतो. या ठिकाणी या सर्व वर्डचा उपयोग हा सेंटेन्समध्ये केला जातो आणि त्या ठिकाणी सेंटेन्समध्ये क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब म्हणून आपण त्या सेंटेन्समध्ये त्याचा यूज करू शकतो. तर ही सगळी वर्ड या ठिकाणी ॲडव्हर्ब म्हणून देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.